तर बंटेजी, सत्याग्रहाला तुम्हाला लोकांपासून कशा पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे, त्यासोबतच इथं त्यावर तुम्ही काय सांगाल? लोकांचा प्रतिसाद फार छान आहे. प्रामाणिक लोक आपल्या सोबत आहेत आणि अप्रामाणिक तर सर्वच ठिकाणी असतात आणि त्यांना निमित्त पुरेसं असतं आपल्यापासून दूर जायला. पण प्रामाणिक लोकांच्या सहभागामुळेच आपला हा सत्याग्रह इथपर्यंत आलेला आहे. 8 महिने आज पूर्ण झाले आहेत. आणि सरकारने तुम्ही जे सॉरी सरकार नाही, आपल्या युनिव्हर्सिटीच्या समोर तुम्ही तुमचे मुद्दे मांडलेले आहेत, त्यावर आतापर्यंत युनिव्हर्सिटीने कशा पद्धतीने त्यावर काम केलेलं आहे? तर म्हणजे विद्यापीठ प्रशासनाने VC PBC रजिस्ट्रार यांनी आपल्याला आतापर्यंत कधीही अधिकृतपणे बैठकीसाठी बोलावलंच नाही. ते बैठकीला घाबरतात कारण ते खोटारडे आले. सत्य त्यांच्याकडे नाहीये, सत्य आपल्याकडे आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे आणि सत्ता नेहमीच सत्य गोष्टीला घाबरतं. त्यामुळे ते घाबरतात आणि बैठक लावत नाहीत अधिकृत. त्यामुळे अनधिकृत बैठका त्यांनी लावल्या. वेगवेगळ्या नेत्यांना, वेगवेगळ्या सत्तेतील हस्तकांना त्यांनी बोलवलं आणि दबाव टाकायचा प्रयत्न केला, पण आपण दबावाला बळी पडलो नाही. तर असं आहे की विद्यापीठ प्रश्न सोडवण्याऐवजी भंतेजींनाच विद्यापीठातून बाहेर कसं टाकता येईल, फेकता येईल हेच बघत आहे. बंतेजी, तुम्ही या सगळ्या जो तुमचा हा जो अख्खा जो प्रवास आहे सत्याग्रहाचा, त्यावर विद्यापीठाने तुम्हाला रस्त्यावर झोपायला लावलंय आणि अंगावर पांघरून नाहीये. तुम्ही गेल्या 24 फेब पासून आंघोळही नाही केलेली आहे. मग तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या निर्णयावर अजून किती वेळ ठाम राहणार आहात शेवटपर्यंत? म्हणजे अजून तोपर्यंत निर्णय लागत नाही की तोपर्यंत आपण या निर्णयाला घेऊन सत्याग्रहामध्ये उतरणार आहात? सत्याग्रह चालूच आहे आपला. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत, ज्या विद्यार्थी आणि समाज हिताच्या आहेत, भाषा संस्कृती धम्म हिताच्या आहेत, त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, आपला सत्याग्रह सुरूच राहणार आहे. काय वाटतं, जे तुम्ही मागण्या विद्यापीठासमोर ठेवलेल्या आहेत त्या मान्य होणार की नाही? तर बघा, आता त्यांच्याकडे सत्ता आहे आणि त्यांना काही करायचं नाहीये. त्यामुळे जोपर्यंत ते मनात ठरवत नाहीत की या मागण्यांसंदर्भात आपण काही करायचं, तोपर्यंत कुणी करू शकणार नाही. पण आपला सत्याग्रह शेवटपर्यंत चालूच राहील. बंद करा.